तुम्हाला नाही लावते ना हे असं सुतळीने बांधायचं काम चाललंय. ही एक जाळी एवढ्या अँप्याला दीड जाळी निघाली. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण ही गौरी बघा, हिच्या डोळ्याला काय झालं, काय झालं तुझ्या डोळ्याला? आज नुसती बसतीची ती का बसते आणि माहिती. आणि बाबाचं इकडं बांबू लावायचं काम चाललंय. पप्पाने असं सकाळी याच्यामध्ये पाणी टाकलं. बाबाचा पेरू बांधायचं काम चाललं. आणि एक बोलता बोलता बा हे असं सुटून गेलं, एक इकडं सुटलं आणि इकडं बांधलंय, तिकडे बांधलंय. आता दोरी संपली, आता घरी चालले. आता दोरी घेऊन येतील, जेवणही करतील. एवढं बांधले आहोत तिकडे बांधले. ही गल्ली का बरं अशी झाली काय माहिती. थोडी त्याग असते ते बरोबर ट्रॅक्टर घुसलं असतं. आणि आज आपण काय करणार आहे माहीत नाही. असं वाटतंय का बांधायला बाबाला मदत करावं, पप्पाला विचारायला लागेल. आणि आपण याच्यामध्ये धने टाकले, या धन्याला पाणीच भरलं नाही अजून. पाणीच भरलं, फक्त ड्रिप टाकली त्याच्यावर. सो आता बाबाला सुतळी कापून दिलेली आहे. 1 फूट असं आहे. पेरळ बांधायला आहे बघ किती मोठी. काला चष्मा चचता आंबे गाडायचे म्हणून, आंबे गाडायचे म्हणून ना चष्मा घातला. काय माहिती का, चिक उडतो डायरेक्ट त्याच्यावाला. एवढे आंबे काढायचे, अजून पाठीवर काढली. एवढे आंबे आणले बघायचे का आता किती आणले. या बा एवढी जाळी भरले. चाललोय घरात घेऊन, ते हालत आहे जास्त. कालपासून डाळिंब बांधायचं चाललंय आणि चक्कर मारायला चालू आता. मी बाबांनी पप्पा गेले नाशिकला. ते मावशीच्या मुलाचं थोडंसं प्रॉब्लेम आलं ना, मग तिकडे दवाखान्यात गेले. मग आता मी चाललोय बाबाला घेऊन. बाबालाच पाठवत होतं, पण आता मी चाललोय त्यांच्यासोबत गाडीवर. अजाव ओ पाहुणं कुठं गेलं? इडं आलो तर माणसंच नाही. हे तिच्या आयला हे एवढं बांधले आता तिकडं तर काय केलं नाही. बाबा आवाज द्या एकदा. नाही फोन आणला का? अण्णाला फोन करा म्हणा, इकडं कोणीच नाही. सांगा मी एकटोच येईल गाडीवर बरं का. ए पाय येईल म्हणा, आज सांगा. अण्णाला फोन करा का सांगा का मी एकटाच येईल पाय इकडं कोणीच नाही. माणसंच नाही इकडं. असं काम नाही चालणार आपलं. आज सकाळी परत 400 घेतले, काल 1000, आदल्या रोजी 500, आदल्या रोजी 500. आणि त्याच्यापेक्षा ते बाया परवडतील माहिती का, हे बेवड्यांपेक्षा. काय करावं हे बाया, बेवड्यांचं झालंच ते. या हाय जुनेच अजून बांधील, अजून गल्ला सुद्धा लावेल नाही. फक्त ये बाई इकडे बघते एवढं अशा अधूनमधून फांट्या बांधले. अशा या फांट्या कशा बांधल्या पा, इडं बांधले जागेच गोळा करून ठेवले. हे नाही जमणार आता, बेवडे इडून पुढं अजिबात नाही. हे नाही चाललंय, नुकसान होऊन जाईल. हे त्यांना देऊन काम उपयोग नाही आपल्याला. हो काय चांगलं बांधली हे सांगा बरं. फांट्या पार गोळा करून फांट्या बांधली. हा फोनवर बोलते. अरे एकट्यात माझं हे बाबा 2-3 दिवसात सगळा प्लॉट बांधून झाला असतं माहिती का. एवढ्या पण फांट्या नाही. आज मैं और बाबाजी पेरू बांधने का काम चालू आहे. चला बाबा कोण एक नंबर गल्लीला आहे, पाहिजे का? तुम्हाला नाही लावते ना हे असं सुतळीने बांधायचं काम चाललंय. शक्यतो ना उन्हामध्ये काळा शर्ट घालीत नाही, ते ऊन लय लागत ना. पण आता दीदीला आणशी म्हणून थोड्या वेळ चालतंय माझं टुकू. म्हटलं एखाद्या गल्ली लावून बघू. एखादी नाही 2 गाल्या लागतील आहे ना, जेवढे होतील तेवढे होतील. अण्णा नाही तोपर्यंत म्हणून मी येतोय. इसको बांधने का काम चालू है. हवा आहे इकडं बांधायचं नाही खरं, पण मग ही फांटी बरोबर सरळ वर चालली आहे. पण मग आपल्याला ही बांधायचीच आहे, कारण की फांट्या पुढं हवा पाऊसामुळं होऊ शकतं. इकडे झाड नाही, इकडे झाडाचं काय गडबड का ना. इकडे एक झाड नाही, झाड लावायला लागले. इकडं जेव्हा पेरू चिवंडे येतील तेव्हा झाडं लावायला लागतील. आता दीदीला आण चाललो आहे. 3:37 झाले. आता दीदीला आण चालू आहे. टाईम झाला थोडा. आली तर काय माहिती कुठं आता. या मळ्यात आलतो इकडं चक्कर द्यायला का किती राहिलं किती नाही. जसे माणसं 1 वाजता मी चक्कर मारायला आलतो ना, तसा एक पण माणूस इकडं नाही. फक्त माझी गाडीशिवाय
कोणीच नाही दिसत. हाय ती पिशवी त्या जागी, हाय ही दोरी याच जागेवर आहे. कारण की एकतर आहे ना प्लॉट फळं आहे ना खराब होऊन जातील, फांट्या तुटतील, वजन वाढ राहिलं. हे आपल्याला हे कामं नाही पडणार. पप्पा पण काय कामात येते काय माहिती त्यांना असे. हे बाई काही द्वारा इडं पडेल, इडं पडेल, काय तिकडं पडेल, काही या इडं पडेल, काही इडं पडेल. हां हे असं कामं जमणार आहे का? काही या काही दोऱ्या पकड पडेल. हे पाणी द्यावं, पाण्याची किटली ग्लास कुठे हे काय धंदे त्यांचे पहिले. हे आपल्याला अजिबात पडणार नाही. मला ते कवडीचं काम पडत नाही असं माहिती का. मी तर आता त्यांना फोन करू राहिलो, माझ्याकडे नंबर होता, फोन करू राहिलो, ते फोन डायरेक्ट बंद करून ठेवले. आता मी पप्पाला फोन लावतो, पप्पा नेमकं व्यस्त आहे. आपण किती पैसे किती नाही हे द्यायले काय नाही त्यांना आता समजायला पाहिजे का. डाळिंबाचं प्लॉट आहे हे तर असं तसं हे असे काही उपयोग आहे सांगा मला. हे छोटासा बंडल पडेल आहे बांधेल इकडं बांधेल दिसतं का तर तुम्हाला. हे बा इकडं नव्या दोऱ्यात फक्त एकच दोरी दिसली मला. ही जुनीच आहे, हिचा उन्हाने कलर जायते. इकडं काय बांधेल आहे हे दोरी पाहिजे. आता तिकडं जाऊन बंडल दिसेल बघा, छोटासा आहे पण मोठा नाही. हे असे पप्पा नेमकी फोनवर व्यस्त आहे आणि ते माणसांनी फोन डायरेक्ट बंद करून ठेवली. मम्मीला केला, मम्मी म्हणा नेमकं मम्मीने ते ना हॉस्पिटल जायला इकडं ते मावशीच्या मुलाला घेऊन. ते काय अजून तिकडचे आत्ता शिकतं नंबर लागला का नाही अजून माहीत नाही. तर की 2 हॉस्पिटल करायचे त्यांना. आत्ता नाही सोडू शकत मी. सकाळी जे बाबांनी मी आलतो ना आणि मी नाही का ती क्लिप तुम्ही बघितली असेल पहिल्यांदी का. त्याच्यामध्ये बाबा म्हणजे बाबा माझं नाव न घेऊ का कोण कोण येईल इकडं, फक्त मी येईल असं एकटं सांगा म्हणजे बाबा एकटं येईल बॉस सांगून द्या. पण मग जसं बाबाला सांगितलं ना पप्पानी काय का माणसं येणार नाही, मग आता हे मला सांगितलं का नाही ना, मग आता माणसं नाही येणार आहे. पप्पा बोलले, पप्पाला मी सांगितलं इडून पुढे अशी माणसं बोलायची नाही, नुकसान होती प्लॉटची आपल्या. माझं आता टाडकं लय गरम होती. एवढी पण नाही पेवा. पहिले 500 दिली, संध्याकाळी 500 दिली, म्हणजे ठरवायच्या आधी 500 दिली. हां ठरवले संध्याकाळी परत 500 गेले 1000. काल तुमची देखत म्हणजे काल ब्लॉगच्या वेळेस बघा 1000 रुपये त्यांना दिले काल. हां आज परत 500 रुपये घेऊन गेले. किती झाले 2-2.5 रुपये झाले. 2.5 इकडं बायांना दिलं असतं, बायांनी 2.5 आज कालच बांधून झालं असतं. आता इकडं काहीच नाही आहे. काय बांधली दिसते तुम्हाला. आता परत घरी चाललो. आता दोरा आहे ना व्यवस्थित आवरून ठेवतो इकडं. या दोऱ्या पांगेले दोऱ्या आवरून ठेवतो एक साईडला. आणि इकडं आता 2 विळे बाबा आणि मी गौरीसाठी गवत घ्यायला आलो गौरीसाठी गवत घ्यायला आलो. आता इकडं बाबा मस्त मार्वेल बघू राहिलं. हे चांगलं आहे का घ्या मग चला सुरू करा. कोणचं हां कापू घेतलेलं आहे. मस्त मोठं वजन बाबाच्या बोकांडी पडलेलं आहे. हे बाई याची पार पानं सुकत चालले आहे ना, कारण की आता त्याला पाणी द्यायचं नाही ना. आता 2-5-6 दिवसांनी घेऊन जाऊ, नाही तर गौरीला सांगा तिची ती कापून घेऊन जाईल. 2 खुरपे बाबांनी वजन घेतलं आहे. हां त्याला उद्योग नाही, ते काही खाते. सकाळी जेवढे आंबे माझ्याकडून तोडता आले तेवढे तोडले. पण मग काय माहिती का बाकीचे एक हाईट चला मोठा पाईप आहे 2.5च लागतोय खरं म्हणजे मला. 2.5चा भेटला एक मोठा, एवढंच होऊन जाईल. आता आंबे काढायचं काम. ही पाटी, हे 2 आंबे, एक आंबा पाईपातच आहे ना. या पाईपामध्ये सगळे आंबे किती निघत आहे बघू. बाकीचे एवढे निघाले. धर का आता हा व्हिडिओ डायरेक्ट ना खाली इकडं खाली. हां सगळे एकेकांची मम्मी खाई. झाले एवढे आंबे होते खाली. जेवढे पडेले ना तेवढे पाईपातले आंबे होते. इकडे निघाले बघा एवढी पाटी भरली. आता हे सगळे जाळे टाकायचे, कारण की हे फक्त मधले आंबे होते. कडाचे आपण सगळे काढले तर कडाचे डायरेक्ट एक जाळी. तेव्हा ही एक जाळी आणि ही आपल्या डाळिंबाच्या प्लॉट पासले आंबे 2 आणि ही एक अर्धी जाळी. 1.5 जाळी फक्त एवढ्या आंब्याला 1.5 जाळी निघाली. पाहिलं ना किती भारी माल निघाला, किती भारी. पहिला आणले किती जाळी तुम्ही आता बघा किती त्याच्यावरती थर आहे. एवढे आंबे एवढेच एवढे. 8:30ची फ्लाईट गेलेली आहे. आता काही दिसणार नाही. नेमकं मी ब्लॉग एडिट करत होतो आणि पप्पन ते अजून पण नाशिकवरून नाही आले. सकाळी जसे 11 वाजता झाले तसे अजून पण आलेले नाही, कारण की लगापाठ 3 दवाखाने होते.
कारण की मावशीच्या मुलाचा एक होता आणि पप्पाचे 2 होते. कारण की 1.5 वर्षापूर्वी पप्पाच्या पायाचं ऑपरेशन केलं तर पप्पा गाडीवरून पडले ते पावसाळ्यामध्ये ना. मग ती सळाई होती ती काढायची वाटणं. मग ते अजून काही माहीत नाही आपल्याला काय आहे. पप्पा आल्यावर सांगतील पूर्ण कहाणी. अजून जेवायचं आहे, स्वयंपाक पण नाही होईल अजून कारण की आजीला पण बरं नाही ना. मग मामाचा फोन आला तर म्हणून स्वयंपाक झालं आहे का, म्हटलं नाही थोडा वेळ लागेल, आम्ही पाहतो काय करायचं काय नाही. म्हटलं हो. मग नाहीतर मग आईला जरी पाठवून दिलं असं, मामाची आहे ना माझी मम्मीची मम्मी, तिला जरी आणलं असतं तर स्वयंपाक झाला असता. कारण की मोठी गाडी पण येते आणि लहानी गाडी पण येते ना. मग तेवढं स्वयंपाक झाला असता. पण मग काही नाही, होऊन झालं ॲडजस्ट. एवढं काही नाही, 8:30 वाजले, अजून टाईम आहे. पप्पा ते आता आडगावपाशी आहे, तोपर्यंत येऊन पण जातील. आणि काय मग आजचा ब्लॉग एवढंच होता. कारण की आज आपण फक्त 2.5 गल्ल्या त्याच्या बांधल्या पेरूच्या. आणि आज आंबे उतरवले आपण तेवढंच. किती म्हणजे एवढं झाडाला खूप जास्त आंबे होते, 1.5 कॅरेट आंबे निघाले. बाकी काय एवढाच ब्लॉग होता. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.